माझं नाव निकिता. लग्नानंतरच एका वर्षात मी विधवा झाले होते. नुकतंच 25 वय सुरू झालं होतं आणि एवढ्या कमी वयात माझा नवरा मला सोडून गेला होता. नवीन लग्न झालेलं होतं त्यामुळे मला मूलबाळ नव्हतं, परंतु घरातील सासू सासऱ्यांची जबाबदारी माझ्यावरच होती. नवरा सोडून गेल्यानंतर 1 महिना मी रडत बसले. पुन्हा सासू सासऱ्यांनी सांगितलं, निकिता तुला आता काम बघावं लागेल, कारण आम्ही दोघेही वयस्कर आहोत आणि आम्हाला कुठल्याही कामाला जायला जमणार नाही. घरातल्यांची जबाबदारी ही तुझ्यावरच आहे. मी देखील काहीतरी काम करायचं ठरवलं. आमच्या गावामध्ये एक टेलर होता. तो गावातील बायकांना ब्लाऊज ड्रेस शिवायला शिकवत असायचा. मी ठरवलं की रमेश टेलरकडेच मी ब्लाऊज शिवायला शिकणार आणि सिटीमध्ये ब्लाऊजचं दुकान उघडणार. आणि तीच गोष्ट मनात ठेवून तीच कल्पना मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितली. माझ्या सासू सासऱ्यांना माझी कल्पना फार आवडली. माझ्या सासू सासऱ्यांनी मला रमेशकडे जाऊन ब्लाऊज शिवायला शिकण्यासाठी परवानगी देखील दिली. खूप खुश होते ते. आमच्या गावातील रमेश हा अतिशय अनुभवी टेलर होता. म्हणजेच गावातील प्रत्येक बायकांचा ब्लाऊज हा त्याने हाताने शिवला होता. बाईला बघता क्षणीच तो बाईचं माप सांगत असायचा. बाईला जर त्याने हात लावला तर त्या बाईचा परफेक्टच ब्लाऊज तो शिवायचा. त्याला सर्व काही गोष्टी येत होत्या आणि त्याचा अनुभव सुद्धा खूप होता. आणि म्हणूनच मी रमेश टेलरकडे ब्लाऊज शिवायला शिकणार हे ठरवलं होतं. 2 ते 3 दिवस झालं मी ब्लाऊज शिवायला शिकण्यासाठी त्या रमेश टेलरच्या दुकानावर जाऊ लागले होते. आता अख्ख्या गावातील लोक मला नावं ठेवायला लागली होती. सर्वजण म्हणायचे, अगं तू एवढी तरुण आहेस, तुझ्या लग्नाला 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही, तेवढ्यातच तुझा नवरा तुला सोडून निघून गेला आणि तू अशी विधवा मुलगी, नुकतंच 25 वय सुरू झालेली असताना आता तू त्या म्हाताऱ्या रमेशकडे काम शिकायला जाणार आहेस का? मी सर्वांना सांगायचे, मला त्या कामाची खूप गरज आहे. मला त्या गोष्टी शिकायच्या आहेत. मला माझं स्वतःचं उत्पन्न उभं करायचं आहे. सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची आहे आणि म्हणूनच मी हे काम शिकत आहे. रमेश देखील माझ्याबरोबर खूप चांगला वागू लागला होता. रमेशचा स्वभाव तसा प्रचंड खडूस होता आणि वयस्कर असल्यामुळे त्याला जास्त ऐकायला पण येत नव्हतं, परंतु सगळ्या गोष्टी मात्र खूप चांगल्या तो शिकवत असायचा. एके दिवशी रमेश मला म्हणाला, निकिता तू आज थोडा वेळ जास्तच थांब, कारण तुला काही महत्त्वाच्या गोष्टी आज मी शिकवणार आहे. आणि म्हणूनच मी देखील त्या दिवशी जास्त वेळ थांबायचं ठरवलं. दुकानातील सर्वजण निघून गेल्यानंतर मी दुकानामध्ये एकटीच होते आणि रमेशची वाट बघत थांबले होते. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते आणि रमेश त्यावेळी दुकानात आला. दुकानामध्येच रमेश आणि मी आम्ही दोघे होतो. त्या दिवशी रमेश मला बाईच्या अंगावरून तिचा ब्लाऊज शिवण्यासाठीचं माप कसं घ्यायचं हे शिकवणार होता. तो म्हणायचा की जर तू बरोबर माप घ्यायला शिकलीस तर तू नक्कीच ब्लाऊज सुद्धा बरोबर शिवणार. आणि म्हणूनच मी आज त्या गोष्टी शिकणार होते. मग त्याने माझ्या अंगावरती माप घ्यायला सुरुवात केली. त्याने मला अंगाला हात लावता क्षणी खूप वेगळं वाटू लागलं. त्याने मापाचा टेप हातात घेतला आणि घट्ट माझ्या छातीचं माप घेतलं. त्यानंतर त्याने घट्टपणे मला त्याच्याकडे ओढून धरून माझ्या कमरेचं देखील माप घेतलं. जसं त्याने माझ्या कमरेचं माप घेतलं तसंच त्याने त्याचा हात माझ्या पोटाकडे नेला आणि तो माझ्या पोटावरून हात फिरवू लागला. मला म्हणाला, निकिता तुझं पोट किती मऊ आहे आणि तू खरंच खूप गुबगुबीत आहेस. तसंच तो माझ्या पाठीचं देखील माप घेताना माझ्या पाठीवरून हात फिरवू लागला. तो ज्या प्रकारे माझ्या पाठीवरून हात फिरवत होता मी पूर्णपणे बेधुंद झाले होते, कारण पहिल्यांदाच एका पुरुषाने माझ्या शरीराला असा हात लावला होता. तो पूर्णपणे माझं शरीर बघू लागला होता. अचानकच त्याने मला घट्ट जोराची मिठी मारली. मी म्हणाले, टेलर तुम्ही हे काय करत आहात? बाजूला व्हा, वयाचं तरी भान ठेवा. तो मला म्हणाला, हे बघ निकिता, तू जशी माझ्या दुकानावरती येत आहेस तशी तू माझ्या नजरेत भरलेली आहेस आणि तुझ्या शरीरावरून मला बाजूला नजर माझी काढावी वाटत नाही.
तुझं शरीर हे मला हवं आहे, पूर्णपणे ते माझ्या नजरेत भरलेलं आहे आणि तू काळजी करू नकोस. जरी माझं वय जास्त झालेलं असेल तरीही मी एका तरुण पुरुषापेक्षा कमी नाही. टेलरचं ते बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. अचानक टेलर हे असे वेगळे का बोलतात असे प्रश्न मला पडू लागले होते. मी टेलरला म्हणाले, हे बघा, माझ्या लग्नानंतर लगेचच माझा नवरा मला सोडून गेलेला आहे. मला माझ्या घरच्यांची जबाबदारी माझ्यावरती घ्यायची आहे आणि म्हणूनच मी तुमच्या इथे आलेली आहे. तेवढ्यातच टेलरने मला जोरात जवळ घेतलं आणि मला म्हणाले, मला माहितीये, मला समजतंय तुझ्यावर घरच्यांची जबाबदारी आहे. मी तुला रोज पैसे देत जाईल. तू म्हणशील तेवढे मी पैसे तुला द्यायला तयार आहे. परंतु तू थोडा माझ्यासाठी वेळ काढत जा आणि दुकानात थांबत जा. आपण गपचूप माझ्या दुकानातच सर्व काही करत जाऊ. मी काही कोणाला सांगणार नाही आणि तू देखील कोणाला काही सांगू नकोस. आपल्या दोघांमध्ये संबंध आहेत हे आपण कधीच कोणाला सांगायचं नाही. मी तुला भरपूर पैसे देत जाईन, परंतु तुला मात्र माझ्यासाठी वेळ काढावा लागेल आणि मी जे काही करेन ते तुला सहन सुद्धा करावं लागेल. त्यावेळी खरंच मला पैशाची खूप गरज होती आणि म्हणूनच मी टेलरला सर्व काही गोष्टी करण्यासाठी होकार दिला होता. टेलरने मला दुकानातल्या आतमधल्या रूममध्ये नेलं आणि त्या रूममध्येच तो माझ्यासोबत खूप काही करू लागला. सर्वात अगोदर त्या टेलरने माझी साडी फेडून बाजूला फेकून दिली आणि माझं शरीर बघू लागला. शरीर बघत असतानाच त्याने मला जोरात त्याच्याजवळ ओढून घेतलं आणि जोरजोरात मला किस करू लागला. माझं तोंड हे चावू लागला. ते जसं मला किस करू लागला तशी त्यांची दाढी आणि मिशा मला प्रचंड टोचू लागल्या होत्या. माझ्या ओठांची आणि गालांची प्रचंड आग होत होती. त्यांनी पूर्ण माझ्या ओठातील रस हा काढून घेतला होता. त्यांना मी बाजूला ढकलण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु त्यावेळी त्यांनी माझं पोट चोळायला सुरुवात केली आणि आता मी अस्वस्थ झाले होते. मलाही काही करायचं समजत नव्हतं आणि म्हणूनच मी सुद्धा टेलरना माझ्याजवळ घेतलं होतं आणि त्यांच्या गालावरून मी देखील किस करू लागले होते. त्यांच्या गालावरती किस केलेला हा टेलरला अजिबात आवडला नाही. टेलरला फक्त लिप टू लिपच किस करायचा होता. त्यांनी मला सांगितलं की तुला जर मला किस करायचा असेल तर फक्त माझ्या ओठांवरती करावा लागेल, दुसरीकडे कुठेही नाही. हा, आणखीन एक जागा आहे जिथे तुला मी किस करायला सांगणार आहे, पण ते आत्ताच नाही. टेलरांचं त्या दिवशीचं वय आणि त्या दिवशीचं सर्व काही बघून मला खूप वेगळं वाटत होतं. टेलरचं वय जरी जास्त झालेलं असेल तरीही तरुण मुलाप्रमाणे ते माझ्यावरती प्रेम करू लागले होते. टेलरमध्ये भरपूर ताकद होती, पूर्ण ताकदवान होता आणि त्या दिवशी त्यांनी त्याची ताकद ही माझ्यावर दाखवली होती. आमच्यामध्ये खूप काही गोष्टी त्या दिवशी झाल्या होत्या आणि त्याबद्दल टेलरने मला भरपूर पैसे देखील दिले होते. मी ते पैसे घेतले आणि गपचूप घरी घेऊन गेले आणि रोज आमच्यामध्ये आता या सर्व काही गोष्टी होऊ लागल्या होत्या. आता मला देखील ह्या गोष्टीचं नवल वाटत नव्हतं, सवय होऊन गेली होती. मला देखील टेलरने एक दिवस काही केलं नाही माझ्यासोबत तर मला करमत नसायचं. मी टेलरच्या दुकानामध्ये येत असायचे तशी कुठल्याच गोष्टीची कमी मला टेलर पडू देत नव्हते. मला काय हवं आहे काय नको प्रत्येक गोष्ट टेलर मला आणून द्यायचे. त्यांना ते माहिती असायचं. रोज नवनवीन पदार्थ टेलर मला खायला घेऊन येत असायचे. टेलरचं माझ्यावरती देखील खूप प्रेम झालं होतं आणि अचानक एके दिवशी माझ्या घरातल्यांनी मला टेलर सोबत फिरताना पाहिलं आणि मग माझी चौकशी त्यांनी सुरू केली. ज्यावेळी माझी चौकशी सुरू झाली त्यावेळी मी माझ्या घरातल्यांना सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी माझं आयुष्य खराब करू शकणार नाही आणि म्हणूनच मी रमेश टेलर सोबत लग्न करण्याचा विचार केला. त्यांच्यासोबत सर्व काही करण्याचा विचार केला. माझ्या सासू सासऱ्यांना मी घेतलेला निर्णय हा अजिबात आवडला नाही. त्यांना प्रचंड राग आला आणि ते माझ्यावरती तिरस्कार करू लागले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या मुलानंतर मी त्यांच्या दोघांचा सांभाळ करावा. परंतु नुकतंच 25व्या वयात मी विधवा झाले होते. मला माझं आयुष्य जगायचं होतं, तेही रमेश टेलर सोबत. तो आता माझा प्रिय डार्लिंग झाला होता आणि मी देखील रमेशला सांगितलं होतं की दोघं जण लग्न करूयात, एकत्र राहूयात. रमेश सुद्धा माझ्यासोबत लग्न करायला तयार झाला होता. माझ्यासाठी रमेश टेलर त्याच्या बायकोला सोडायला तयार झाला होता, त्याच्या मुलाबाळांना सोडायला तयार झाला होता.
इतकं तो माझ्यावरती प्रेम करू लागला होता. एक दिवस जर मी दुकानावरती गेले नाही तर रमेश बेचैन व्हायचा, त्याला करमत नसायचं आणि तो मला शोधत शोधत घरी देखील येत असायचा. खरंच रमेशला माझ्यावरती प्रचंड प्रेम झालं होतं आणि मला देखील त्याच्यावरती प्रचंड प्रेम झालं होतं. क्षणाक्षणाला मला रमेशला जवळ घ्यायची इच्छा होत असायची. त्याला मी प्रेम करावं असं मला वाटायचं. त्याला माझ्याशिवाय अजिबात करमत नसायचं आणि म्हणूनच आम्ही दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय देखील घेतला होता. आणि हा निर्णय मी माझ्या सासू सासऱ्यांना सर्व काही सांगून टाकला होता. परंतु माझ्या सासू सासऱ्यांना ती गोष्ट अजिबात आवडली नाही. मी त्यांच्या आवडीचा विचार न करता रमेश सोबत लग्न केलं. जरी मी रमेश सोबत लग्न केलेलं असेल तरीही रमेश हा समजूतदार होता, प्रत्येक गोष्ट समजायचा. मला कधीच त्याच्यासमोर कुठली गोष्ट बोलायची गरज लागत नव्हती. तो प्रत्येक गोष्ट पूर्ण करत असायचा, समजून घेऊन, आणि प्रत्येक आनंदात तो माझ्या सहभागी होत असायचा. मी नेहमी आनंदी कशी राहील हाच विचार, हीच गोष्ट तो विचारात घेत असायचा आणि मला देखील तो खूप आवडू लागला होता. आमच्या दोघांमध्ये वयाचा फरक हा खूप होता, परंतु एकमेकांच्या इच्छा दोघेजण पूर्ण करत होतो, एकमेकांना समजून घेत होतो, एकमेकांना आम्ही स्वीकारलं होतं आणि म्हणूनच दोघांनी लग्न केलं आणि आता एकत्र राहिलो आहोत. मला सुद्धा वाटतं की मी वयस्कर रमेश सोबत लग्न केलं आहे तर हा समाज मला स्वीकारेल का? परंतु त्या समाजाचा जास्त विचार न करता मी टेलर सोबत लग्न केलं. आता आम्ही दोघे सुखाने राहत आहोत. प्रत्येक स्त्रीला मला एकच सांगायचं आहे की जर लग्नानंतर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी तुमचं घर सोडून ते गेलात, ती व्यक्ती जर तुम्हाला सोडून जात असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीच्या आठवणींमध्ये रडत बसण्यापेक्षा किंवा त्याच्या घरातील लोकांना सांभाळत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचं आयुष्य जगलं पाहिजे. मान्य आहे की आपली काही कर्तव्य आहेत, ती आपल्याला पार पाडावी लागतात, परंतु त्या व्यक्तीला कर्तव्य पार पाडत असताना आपलं आयुष्य जगणं आपण विसरून जातोय याचं मात्र भान असलं पाहिजे. आणि प्रत्येकाने आपलं आयुष्य जगलं पाहिजे. आपलं आयुष्य जगण्याचा हक्क आपल्याला दिलेला आहे. माझा नवरा मला वयाच्या 25व्या वर्षातच सोडून गेला. तिथून पुढे मी माझं आयुष्य एकटी घालवू शकत नव्हते, कारण रोज रात्री मला माझ्या नवऱ्याची आठवण येत असायची. ती गरज पूर्ण व्हावी असं वाटायचं आणि म्हणूनच मी स्वतःसाठी निर्णय घेतला होता आणि स्वतःच्या निर्णयामधूनच मी रमेश सोबत लग्न देखील केलं होतं. नेहमी स्वतःसाठी निर्णय घ्यायला शिका, स्वतःसाठी उभे राहायला शिका, स्वतःचं आयुष्य जगायला शिका आणि स्वतःची काळजी घ्यायला शिका. कारण या जगामध्ये जेवढं आपण दुसऱ्याचे आहोत तेवढं आपलं दुसरं कोणीही नाही, लक्षात घ्या. मी प्रत्येक स्त्रीला एकच विनंती करेन की तिने स्वतःचं आयुष्य स्वतःसाठी जगलं पाहिजे. आणि म्हणूनच मी जे काही केलं त्याबद्दल कसलाही वाईटपणा मला वाटत नाही किंवा कमीपणा देखील मला वाटत नाही. मी जे काही केलं स्वतःसाठी केलं, स्वतःच्या आयुष्यासाठी केलं. आज मी आणि रमेश दोघे एकत्र राहत आहोत, आनंदी आहोत, सुखात आहोत. हे फक्त आणि फक्त मी योग्य तो निर्णय घेतला म्हणून झालं. तो निर्णय समाजातील काही लोकांना आवडला नाही, परंतु मी त्यांचा विचार नाही करू शकत, कारण माझं माझ्या रमेशवरती प्रेम होतं आणि ते नक्कीच असेल. दोघेजण आम्ही एकत्र राहणार आहोत, एकत्र राहत आहोत, एकमेकांच्यावरती प्रेम करत आहोत, एकमेकांवरती आपलंसं करत आहोत, एकमेकांची काळजी करत आहोत. आणखीन एक महत्वाचं म्हणजे की आपल्यावरती कोण प्रेम करतं, आपल्याला कोण जास्त जपतं, कोण आपली काळजी करतं, या गोष्टीचा नक्की विचार प्रत्येक स्त्रीनं केला पाहिजे. कारण आपण ज्याच्यावरती प्रेम करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी असेलच असं नाही. आणि जर तो व्यक्ती आपल्याला सोडून जात असेल तर त्या व्यक्तीच्या आठवणींमध्ये अडकून राहण्यापेक्षा आपण आपलं नवीन आयुष्य जगलं पाहिजे, सुरू केलं पाहिजे. कधीही ते आपल्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे स्वतःसाठी जगा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी उभे राहा, स्वतःसाठी स्वतंत्र निर्णय घ्यायला शिका आणि नेहमी एकमेकांवरती प्रेम करायला शिका. एकमेकांना कधीच कुठल्या प्रेमाची कमी पडू देऊ नका.
एकमेकांची काळजी घ्यायला शिका, एकमेकांना जपायला शिका. कारण एकदा आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती पुन्हा आयुष्यात आपल्याला भेटेल असं नाही. आणि जरी ती पुन्हा आपल्या आयुष्यात आली तरीही काळजी घ्या त्या व्यक्तीची, की जेणेकरून ती व्यक्ती पुन्हा तुम्हाला सोडून जाणार नाही. मला प्रत्येक स्त्रीला एकच विनंती करायची आहे की तुम्ही स्त्री आहात, तुम्ही स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी उभं राहा, स्वतःसाठी निर्णय घ्यायला शिका. मान्य आहे की स्त्री म्हणून तुमची काही कर्तव्य आहेत, पण ती कर्तव्य पार पाडत असताना आपण आपला स्वतःचा विचार करणं विसरून जातो, हे काही मला पटत नाही. आणि त्यामुळेच मी माझ्या कहाणीमध्ये सुद्धा स्वतःचा विचार केला आहे, स्वतःवरती प्रेम केलं आहे आणि स्वतःसाठी निर्णय घेतलेला आहे. आजची ही निकिता आणि रमेश टेलरची गोष्ट, कहाणी, कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कथा जास्तीत जास्त पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि मी आहे मराठी ओनली हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.